नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. नागपूर महानगरपालिकेअंतर्गतची नागपूरची ज्यांनी कोणी एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ज्यांनी कोणी नागपूरची एक्झाम दिली आहे त्यांना पण व्हिडिओ पाठवा. आपल्या चॅनलचा हेतू हेच असतो की जे कोणी नर्सिंग रिलेटेड किंवा नर्सिंगमध्ये मेडिकल फील्डमध्ये एज्युकेशन केलेलं आहे त्यांना जर नवीन जाहिराती वगैरे भेटत नसतील किंवा माहीत होत नसेल तर त्यांच्यासाठी हा चॅनलचा उद्देश आहे की ह्या माहिती किंवा जाहिराती त्यांच्यापर्यंत पोहोचावे आणि त्यांना एक गव्हर्नमेंटची जॉब गरज आहे. ज्यांना एक गरीब होतकरू विद्यार्थी असेल किंवा ज्यांना अभ्यासू असेल त्यांना जाहिराती वगैरे भेटत नसतील तर त्यांना ह्या जाहिराती भेटल्या पाहिजे, जेणेकरून त्याला गव्हर्नमेंटचा जॉब वगैरे भेटला पाहिजे. त्याचा आपण ह्या चॅनलचा मेन मोटिव्ह आहे. मित्रांनो, चॅनल आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण वगैरे हा व्हिडिओ पाठवा. मित्रांनो, हे डेट आहे 2 तारखेच्या, आजची तारीख आहे 3. मित्रांनो, काय सांगितलं आहे, ज्याने नागपूर महानगरपालिकेची जाहिरात जी आहे 23 तारखेला आली होती 23-24मध्ये. तर त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, 20 ते 27मध्ये या तारखेमध्ये त्यांनी काय केलं आहे, त्यांची एक्झाम कंप्लीट करून घेतली. 23/12/2024मध्ये त्यांची नोटिफिकेशन आली. त्यानंतर 20 मार्च ते 27 मार्च या कालावधीमध्ये त्यांनी काय केलं आहे, एक्झाम कंप्लीट करून घेतली. त्यांची जी एक्झाम होती ती एक्झाम त्यांनी कंप्लीट करून घेतली आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काय आलं आहे, आजचा जो अपडेट आहे तो तारीख आज किती आहे, 3 तारीख आहे. तर ह्याच्यामध्ये हे काल व्हिडिओ नोटिफिकेशन आलेलं आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे, नागपूर महानगरपालिकेमध्ये जे कोणत्या पोस्टचे एक एक्झाम झालेले आहेत. पहिली आहे कनिष्ठ अभियंता, त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतमध्ये, स्टाफ नर्स किंवा नर्स परिचारिका GNM झालेलं असणं, वृक्ष अधिकारी, तसेच स्थापत्य अभियांत्रिकी. ठीक आहे. या सगळ्या पोस्टचे त्यांनी काय टाकलेलं आहे, आन्सर की, जी आन्सर की कधी येईल, 3/4/2025ला त्यांनी आन्सर की येईल म्हणून सांगितलेलं आहे. आज दिवसभर तर आन्सर की आलेली नाही, तर संध्याकाळी नक्की आन्सर की येणार आहे किंवा उशिरा पण नाईटला उशिरा पण येऊ शकते. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, आन्सर की आल्यानंतर सर्वात अगोदर तुमचे जे काही ऑप्शन आहेत आन्सर की पूर्ण तुमचा लॉगिन ID, ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड तुमचा नागपूर महानगरपालिकेवर टाकून तुमचा ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा आन्सर की आहे डाउनलोड करून तुमचं पूर्ण चेक करून घ्यायचं आहे. ABCD जे असे ऑप्शन असतील त्याच्यामध्ये तुमचं जे एक टिक केलेलं असेल त्यानंतर नगरपालिकेचं जे करेक्ट ऑप्शन असेल ते एक असेल तर तुम्हाला ते पूर्ण कंप्लीट चेक करायचं आहे. ठीक आहे. कंप्लीट चेक केल्यानंतर हे आन्सर की कधीपर्यंत असणार आहे, 6 तारखेपर्यंत ही कंप्लीट असणार आहे. त्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर इन केस तुम्हाला वाटलं की तुमचा आन्सर जे आहे ते राईट आहे आणि नगरपालिकेचं जे आन्सर आहे जे गव्हर्नमेंटचं ते रॉंग आहे, तुम्हाला असं वाटत असेल, पण तुम्हाला याच्यासाठी प्रूफ द्यावं लागेल. प्रूफ राहणं कंपल्सरी गरजेचं आहे. तुम्ही प्रूफ काय म्हणताल, गुगलवर क्वेश्चन टाकून तुम्ही गुगलचं जे आन्सर आहे ते तुम्हाला भेटलं आणि ते जर तुम्ही प्रूफ म्हणून देताय तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, कोणत्या तरी बुकचं जे सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन रिलेटेड बुक आहे त्याच्यामध्ये आन्सर असला पाहिजे. त्या आन्सरचा हायलाईट तुम्हाला काय करायचं आहे, तो हायलाईटचा पेजचं झेरॉक्स काढून तुम्हाला तो ऑब्जेक्शन पाठवायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा, ऑब्जेक्शन घेताना तुम्हाला पर क्वेश्चन 200 रुपये तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे. तर तो आता उदाहरणामध्ये खूप जास्त क्वेश्चन असतील तर तुम्हाला तो पर क्वेश्चन महाग पडेल. तर काय करू शकता, तुम्ही दोघं मित्र मिळून तो ऑब्जेक्शन घेताना तुम्ही दोघं मिळून वाटून तो क्वेश्चन घेईल का. जर तुम्हाला तर तुम्ही ऑब्जेक्शन केल्यानंतर त्याचं जर आन्सर राईट आलं तर तुम्हाला तो एकट्याला तोचा फायदा नाही होणार, प्रत्येक जणाला ज्यांनी कोणी एक्झाम दिलेले त्यांना तो फायदा होणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पुढे काय सांगितलं आहे, याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता, विद्युत नर्स परिचारिका जे कोणी एक्झाम दिलेले आहे, आक्षेप असल्यास 3 दिवसात म्हणजे 6 तारखेच्या रोजी रात्री 12 योग्य कागदपत्र पुराव्यासह, म्हणजे तर आता काय सांगितलं होतं, आन्सर की 6 तारखेपर्यंत असणार आहे, तर मग 6 तारखेपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, रात्री 12 वाजेपर्यंत घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला योग्य ते कागदपत्र पुराव्यासह उत्तरपालिकेसोबत उपलब्ध करून देण्यात आलेले हरकत अर्जावत पाठवण्यात यावेत. म्हणजे तुम्ही करेक्ट जे आहे ते त्याच्यासोबत तुम्हाला पाठवावं लागेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला 200 रुपये त्याचं फी पण पाठवावी लागेल. तुम्ही सदरचं शुल्क UPI, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे भरू शकता. मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकत आक्षेप यांची दखल घेतली जाणार नाही, यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी. डेट संपल्यानंतर तुम्ही जर जाऊन माझं ऑब्जेक्शन घ्या वगैरे म्हणत असताल तर ते काय करतील, नाही घेणार. तर तुम्हाला याचं महत्त्वाचं आहे, तुम्ही या डेटच्या अगोदरच जाऊन तुम्हाला हे पूर्ण काम करायचं आहे. मित्रांनो, आज संध्याकाळपर्यंत पूर्ण तुम्हाला याचा व्हिडिओ पण येऊन जाईल
आन्सर की आल्यानंतर तो पण तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. सुरुवातीला तुम्ही अगोदर आन्सर की पूर्ण चेक करून घ्या, त्यानंतरच तुम्हाला जर चुकीचं वाटत असेल तरच तुम्ही तो ऑब्जेक्शन घेऊ शकता. पण ऑब्जेक्शन घ्यायला तुम्हाला त्याचं प्रूफ असणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी एक्झाम दिली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्याला ह्या व्हिडिओची एक्झामची अपडेट भेटून जाईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.